जुना विजापूर नाका येथे दुचाकी ताब्यात घेत असताना मारहाण झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. सिव्हिल पोलिसांची माहिती. स्पर्श फायनान्स कंपनीकडून मिळालेल्या ब्लॅकलिस्टवरील बजाज कंपनीची दुचाकी त्याचा क्रमांक MS 13 ED 9286 हे वाहन ताब्यात घेत असताना तरुणास शिवीगाळ करत जाणीवपूर्वक बेदम मारहाण केल्याची घटना 23 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास नुरानी मस्जिद जुना विजापूर नाका येथे घडली होती. या प्रकरणी तुषार कैलास गायकवाड वय 20 राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी सोलापूर याने विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अविनाश मदनावाले, राजेश मदनावाले, विशाल जाधव व एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान लक्ष्मण जाधव यांचा सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची हकीकत अशी की स्पर्श फायनान्स कंपनीकडून मिळालेल्या ब्लॅकलिस्टवरील दुचाकी ताब्यात घेत असताना वरील संशयित आरोपींनी मिळून फिर्यादी व फिर्यादीचे मित्र लक्ष्मण जाधव, समर्थ गायकवाड, विजय जाधव व टीम लीडर आकाश धुमाळ यांना शिवीगाळ करून हाताने व लाताबुक्याने मारहाण केली. तसेच अविनाश मदनावाले याने खोऱ्या घेऊन मित्र लक्ष्मण जाधव याला थांब तुला खल्लास करतो असे म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात व छातीत खोऱ्याने मारून जखमी केले. तसेच लक्ष्मण जाधव हा मारहाणीत जखमी होऊन खाली पडला असता त्याला देखील अविनाश व राजेश यांनी मिळून परत जाणीवपूर्वक जीवे मारण्याच्या उद्देशाने फरशी डोक्यात घालून मारहाण केली. दरम्यान लक्ष्मण जाधव यांचा सिव्हिल रुग्णालयात गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून देण्यात आली आहे.